पवार यांचा सनसनीत चौकार। स्पोर्ट्स धामणी संघाच्या खात्यामध्ये 5 विकेट करायचं होतं, मोह आवडता आलेला नाही। पहिलाच फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, जजमेंट चुकीचं राहिलंय। 3-3 क्षेत्ररक्षक कॉल राहिलेला होता परंतु झेल पकडता आलेला नाहीत। पहिलाच मोठं जीवदान मिळालेलं आहे। हा फलंदाज खूप घातकी आहे। या फलंदाजीमध्ये फलंदाजी अगदी ठासून भरलेले आहे, आक्रमण ठासून भरलंय आणि त्याचमुळे या अशा फलंदाजाला तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये जीवदान देतायत, खूप महागडं ठरू शकतं या मॅच मध्ये। कारण क्रिकेटचं परिसूत्र आहे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा खेळाल, टेक द कॅचेस ऑन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, लॉस द मॅचेस। स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न दिसलेला होता। अगदी चेंडू रिलीज झालेला नव्हता, त्या अगोदरीच गुडघे अगदी टेकलेले होते फलंदाजानं। वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतोय बॅट अजय गवते आणि त्यानंतर हा बॉल खूप चांगला हाताळला गेला, गती कमी करून मागे लेंथ खेचली आणि त्यानंतर बाउन्स मिळाला विकेट किपर वैभवच्या हातामध्ये। हा बॉल आलेला डॉट बॉल, धावा झालेल्या आहेत 7। आता पुढे ससावून खेळतायत, थोडस फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न। याही वेळेस गती कमी करून हाताळला गेलेला बॉल, प्रसादचं कौतुक करावं लागेल या चेंडूवरती देखील आणि गेल्या चेंडूवरती देखील, कारण चांगला रीड करतोय तो। ओव्हरऑल फलंदाज कशा पद्धतीने कोणत्या टान्सने खेळतोय, फुटवर्क शेक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फटके कुठे खेळू शकतोय, स्ट्रॉंग झोन कसा आहे, वीक झोन कसा आहे, सगळ्या काही गोष्टी विचारात घेतल्या गेल्यात आणि त्याचमुळे आता चांगले चेंडू प्रसाद करणे देखील हाताळले गेले त्या इनिंग मध्ये। अजून एक चांगला बॉल, बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर एज अँड टेकन, फलंदाज अजय गवते आउट। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। ही गोष्ट मोठ्या मोठ्या खेळाडूंमध्ये देखील घडत असते क्रिकेटमध्ये आणि ती गोष्ट या अजय गवतेच्या बाबतीमध्ये देखील घडली आहे। आलेले लगातार 2 डॉट बॉल, थोडासा दबाव जाणवला, मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू होतं, बॉलच्या मेरिट वरती खेळणं हे गरजेचं होतं परंतु तिथे आपण पाहत आहोत प्रत्येक बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, 2 बॉल डॉट आले आणि त्याच्यानंतरचा दबाव, यावेळेस त्या दबावामध्ये फेकली गेलेली विकेट महत्त्वपूर्ण बहुमूल्य विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मिळते। ब्रेक थ्रू मिळून दिला गेला, फलंदाज अजय गवते आउट झालाय, नवीन फलंदाज कल्पेश पागी खूप चांगली गोलंदाजी प्रसाद करतोय। बॉडी लेंथ वरती शॉट ऑफ लेंथ सफल झाले होते, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वॅकेंट एरिया मध्ये चेंडूला पाठवायचं होतं कारण आपण पाहिलं असेल स्क्वेअर लेग मिड विकेट अगदी खाली आहे आणि तो प्रयत्न यावेळेस कल्पेशचा मात्र फसला गेलाय। खूप चांगली ओव्हर, पहिला चेंडू सोडल्यानंतर काय चेंडू हाताळले गेलेत, पहिला वाईट प्लस 22-4 तिथे 5 मिळाल्या होत्या, त्याच्यानंतर स्वतःला सावरलंय, सिद्ध करायचं आहे कारण ओव्हरऑल केली गेलेली मेहनत सार्थक ठरवायची असेल तर हा सामना जिंकावा लागेल। फुल लेंथ होता, यावेळेस विशेपला फटका खेळलाय, दोन्ही ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फेकी केली जाईल, स्ट्रायकर एंडला बॉल फेकी होत आहे, कल्पेश धावतोय, पोहोचला गेला स्ट्रायकर एंडला, 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आणि टोटल धाव फलक पोहोचले 9। ओव्हर समाप्त, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि 9 धावा झाल्यात, जिथे की एक मोठा बोनस देखील दिला होता 5 धाव संख्येचा परंतु त्याच्यानंतरचं कमबॅक मोठं राहिलंय प्रसाद या गोलंदाजाकडनं। वैभव चौधरी आता आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटेल, जिथे की आता ओव्हरऑल पहिली विकेट गेली आणि थोडासा दबाव जाणवला फलंदाजीमध्ये परंतु बॅटिंग लाईनअप देखील खूप तगडी आहे आणि उर्वरित दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अटॅकिंग तितकासा पॉवरफुल आज दिसलेला आहेत। जय बजरंग सावरोली संघ देखील मोठ्या मोठ्या संघांना पराभूत या वर्षामध्ये भरपूर संघांना त्याने केले आणि सध्या तरी चर्चेमध्ये आहे, ही चर्चा देखील आम्ही केली होती। बॅट अँड पॅड मध्ये बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका खेळलाय विशेपला, लॉंग ऑन मधनं क्षेत्ररक्षक वेगामध्ये येतोय, सागरकडनं फिल्डिंग आणि बॉल फेकी यावेळेस केली जाते आहे।
फायनली इथे आता यावेळेस एकच सिंगल्स इशारा पंच कळवत आहेत. असं चित्र आम्ही इंटरनॅशनल मॅचेस मध्ये पाहिलेला होता. जो वर्ल्ड कप होता मैदानाच्या आतमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड खेळत होते तसं अशा गोष्टी घडल्या होत्या. परंतु विपरीत आपण टेनिस क्रिकेट पाहत आहोत. नियमावली खूप महत्वाच्या असतात आणि यावेळेस पंचांनी इथे सांगितले की एकच सिंगल मिळेल कारण थ्रो केला होता, थ्रो लागला होता शरीरावरती आणि त्याचमुळे एकच सिंगल कळवली जाते पंचांकडनं. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला आता 10 धावा. 10 धाव संख्येवरती धावफलक. वैभव चौधरी बॉलिंग करतोय, समोर कल्पेश. गेल्या मॅच मध्ये टार्गेट जे होतं ते डिफेन्स करण्यामध्ये सक्षम राहिले होते. 37 धावा डिफेन्स केल्या होत्या धामणी संघानं. आज प्रत्येक मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतायत पहिल्या इनिंग मध्ये. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा आहे आणि यावेळेस देखील धोका वाटतोय. पोहोचलेत की नाहीत पाहूयात. नॉट आउटचा इशारा सध्या तरी वाटतोय आणि यावेळेस यस इट इज नो बॉल. 6 क्षेत्ररक्षक एकाच बाजूने तुम्ही घेतलेत आणि तेच निदर्शनात आणलं गेलेलं आहे. 6 क्षेत्ररक्षक एकाच बाजूला तुम्ही घेतलेले आहेत आणि त्याचमुळे नो बॉलचा इशारा कळवलाय. खूप मोठी चुकी. ऑन साइडला आपण 6 क्षेत्ररक्षक पाहिलेत आणि त्याचमुळे पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. फील्ड पोझिशन चुकीची ठरली आणि त्याचमुळे आलेला नो बॉल. 9+1 एक्स्ट्राच्या 2 मिळतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 12 धावा झालात. फ्री हिटचा बॉल. अजून एक चांगला चेंडू हाताळला गेला. फ्री हिट आहे, काही तितकासा तोटा होणार नाहीत. लाऊड अपील. कदाचित विकेट किपरच्या देखील लक्षात नव्हतं की काय. लोबो फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि त्यानंतर झेलबादच्या स्वरूपामध्ये कल्पेश पागी आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सर जो नो बॉल फेकला तेरा धावफलक झालेला आहे. 13 धावा धावफलकावरती दिसत आहेत. कल्पेश पागी डगआउटला जात आहेत. विलास पागी येत आहेत. 2 विकेट गेल्यात. अजय गवते आणि त्यानंतर कल्पेश पागी हे 2 फलंदाज तंबूच्या आशाला परतवले गेलेत. वैभव चौधरी चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक विकेट मिळवून देईल असं वाटतंय. साधा सोपा झेल देऊन परतलाय. आजचा दिवस विलासच्या नावावरती नसावात. मिळत आहे विकेट. फलंदाज आउट. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. खूप चांगली गोलंदाजीमध्ये भेदक मारा ओव्हरऑल दिसलेला आहे आणि जणू काही असं वाटतंय की टॉस जरी सावरोली संघ जिंकला असता तर त्यांनी देखील फिल्डिंगच केली असती आणि जे हवं होतं दोन्ही संघाला ते मिळालंय. परंतु आता त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत इम्प्लिमेंट किती केलं जाईल दोन्ही संघाकडनं हे पाहूयात. स्कोर कार्ड झालेला आहे 13 धावा आणि 13 धाव संख्येवरती 2 धक्के दिले गेलेले आहेत. कॅप्टन येतात मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल झालेले आहेत आणि धावा झाला 13. दुसरं षटक प्रगती पथावरती पुन्हा एकदा वैभव. समोर आहे गणेश.
पुढे ससावून खेळला गेलाय, चांगला स्ट्रोक आहे, एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, 2चा कॉल यावेळेस यशस्वी होतोय. आता या जोडीला थांबून खेळावं लागेल कारण ऑलरेडी 3 विकेट गमावल्या गेल्यात. संघ संकटामध्ये आहे, संकट मोचक म्हणून काम करावं लागेल. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे, जबाबदारी वाढते आहे कारण टॉप ऑर्डर अगदी ढासळलेली आहे. लगातार अगदी आपण पाहत आहोत विकेटवरती विकेट गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता डाव सावरणं गरजेचं आहे. एखाद्या पार्टनरशिपची यावेळेस गरज आहे शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधनं खोदून काढलाय, क्षेत्ररक्षण खराब झालंय हर्षल कडनं. बॉल यावेळेस मिसफिल्ड होतो आणि आता गॅप मध्ये बॉल आहे, शेंडू निघाला बाउंड्री लाईन कडे, एकसा कबरला आलाय चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच थँक्यू. 19 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 9, तिथे 1 विकेट होती आणि आता दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या, 10 धावा खर्च झाला. टोटल ओव्हरऑल 19 धावा. दयाल आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटणार आहे. स्ट्रायकर एंडला निलेश पागी जो की ओपनिंगचा फलंदाज आहे, ओपनर्स मध्ये खूप चांगलं खेळतोय. फुल लेंथ होता, विशेपला खेळण्याचा प्रयत्न, फुल लेंथ यावेळेस हाताला जात आहे. बरोबर बॉल अचूक टप्पावरती भेदक मारा याही चेंडूवरती दिसलाय. याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉल नाही आहे. खूप चांगला खेळ दाखवला गेला आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांकडनं झालाय आणि त्याचमुळे ही चुरस देखील तशीच आता आपल्याला बिडत चांगली पाहायला भेटत आहे. पुढे ससावून खेळायचं होतं, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला दाखवलाय. नॉट आउटचा इशारा यावेळेस पंच कळवत आहेत. नाम असलेले पंच आपण पाहत आहोत आजच्या दिवसामध्ये. खूप चांगली कामगिरी. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिनजी ठाकूर सर आणि स्क्वेअर पंच आहेत निरंजनजी सावंत सर. त्यानंतर बाळा माने सरांकडनं देखील आज खूप चांगली कामगिरी झालेली आहे. सर रिव्ह्यूची मागणी झालेली आहे का? नाही ना, ओके. यस चेक. त्याचबरोबर विश्वनाथजी डिंगोरे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. मी विनंती करतो विश्वनाथजी डिंगोरे साहेब आपण यायचं मुख्य मंचावरती. आपलं सुद्धा या आदिवासी सरपंच शक दिवस 3ऱ्या मध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू. जो फलंदाज सर्षमध्ये आहे त्या फलंदाजाला शांत ठेवलं गेलंय. दयाल यावेळेस दया करत नाहीत. टीम वरती अगदी आपण पाहत आहोत. याही वेळेस स्विंग अँड मिस, बॉल पडल्यानंतर बाहेर चाललेत. लेग कटरचा अजून एक चांगला वापर झालाय. लगातार 6 डॉट बॉल आलेले आहेत. या मॅच मध्ये जास्तच स्ट्रगल निलेश करतोय. लगातार 6 बॉल मध्ये फक्त 3च धावा काढला गेला त्याच्याकडनं आणि लगातारचा हा 4था डॉट बॉल आलाय. धाव फलक स्थिर आहे, 19 धावा. 19 वरती धाव फलक स्थिर राहिलाय. दयालशी गोलंदाजी दया दाखवत नाहीत फलंदाजांवरती असं दिसतंय. दयाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस फसला गेलेला आहे. पुन्हा लाऊड अपील, पायचीची लाऊड अपील होती ही, परंतु थोडस ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्याचमुळे नॉट आउटचा इशारा आणि लगातार हा 5वा डॉट बॉल. मिडन षटक येईल का पाहूयात. मिडन षटक कडे वाटचाल झाली आहे. लगातार डॉट बॉल आले ते देखील 5. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहत आहोत. टप्पा पडल्यानंतर बाहेर झालाय. वाईट बॉलचा इशारा कळवला गेलाय. थर्ड अंपायर बाळा सर आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बाळा माने सर आपण कुठे असाल संपर्क साधायचा आहे. बाळा सर आपण कुठे असाल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि टाकला गेला अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती केली जाईल. वाईटची फक्त एक सिंगल मिळाली आहे 1 साठी आणि स्कोर कार्ड झालेला आहे 20 धावा. 3 ओव्हर 20 धावा.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओहोर संपली. स्पोर्ट्स गोटेघर करतो आयोजन स्पर्धेचा. 3 ओव्हर झालेले आहेत आणि धावफलक पोहोचलं 20 धावा. शेवटचं अंतिम षटक. ओव्हरऑल खूप चांगलं गोलंदाजी आपण पाहिली जी की दयालकडनं आणि लगातार डॉट बॉल आलेले आहेत निलेशच्या विरोधामध्ये. वेगळं करण्याचा प्रयत्न, मागे बॉल चाललाय, स्कूप करायचं होतं. सुपला खेळण्याचा प्रयत्न पण सब आईज कळवत आहेत. सिंगलच्या मदतीने 21 धावा झालेल्या आहेत. ओव्हरऑल आता स्कोर कार्ड पूर्णपणे थांबवलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, त्यानंतर आलेली एकच सिंगल आणि या ओव्हरमध्ये एक सिंगल. फुल टॉस मिळाला, विशेपला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सेट आहे. चांगली फिल्डिंग, सेकंडला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. थ्रो वीक राहिलाय, फायदा घेतला गेला दोन्ही फलंदाजांकडनं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालंय. आता धाव फलक 23. गेल्या मॅच मध्ये 37 जरूर डिपेंड झाल्या, परंतु यावेळेस वेळ वेगळी आहे, संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळे आहेत आणि त्याचमुळे थोडंसं कठीण असावं. परंतु पाहूयात टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. अजून देखील 4 बॉल शिल्लक राहिलेत. बॅट अँड पॅड मध्ये बॉल खोदून काढला. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाहीत. गॅप मधनं बॉल निघालाय. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. दणदणीत खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. गोटीघरकरांचं हे सरपंच चषक आपण पाहत आहोत. गणेशजी कांबडी साहेबांचं हे सरपंच चषक आपण पाहत आहोत. खूप चांगलं नियोजन आणि सध्या तरी सामना खूप महत्वाचा आहे. क्वालिफायचा राऊंड आपण पाहत आहोत. बक्षीस पात्र फेरी चालू आहे. शॉट ऑफ लेंथ, यावेळेस हुक केलाय चेंडू, साला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग मध्ये आला. अजून एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. धाव फलक पोहोचलेला आहे 31 धावसंख्येवरती धावा. 31 ऑन बोर्ड. 31 धावा, 2 बॉल शिल्लक राहिलेत. तोच प्रयत्न आहे. गेल्याही मॅच मध्ये जे टार्गेट होतं तिथपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न दिसतो आणि याही वेळेस चांगला बॉल. खूप जास्तच स्ट्रगल यावेळेस मात्र निलेश पागीने केलाय, कारण जास्तचा डॉट बॉल खेळलाय या इनिंग मध्ये. जो की ओपनिंगचा फलंदाज आहे. 7 डॉट बॉल खेळलाय. उर्वरित काही धावा त्याने जरूर काढल्या गेलेल्या आहेत, परंतु मॅचची सिच्युएशन, मॅच खूप महत्वाचा होता. धाव फलक आहे 31. शेवटचा बॉल आणि अंतिम बॉल शिल्लक या इनिंगचा. क्लासिकल दर्जामध्ये फुल स्ट्रोक खेळलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. लॉंग ऑन मधनं लॉंग ऑफला पोहोचलाय. बॉल फेकी करेल, मग मिळतील 2 आणि आता तिसऱ्याचा प्रयत्न, कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला विकेट मिळेल. गणेश दाबड आउट. 2+ विकेट. टार्गेट सेट झाले. 33 झालेत आणि या मॅच मध्ये करायचे आहेत 34 धाव संख्येची गरज. जय बजरंग सावरोली संघाला. या शहापूर तालुक्यात बोलबाला. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वाद
थँक्यू सो मच. क्वालिफायचा राऊंड आहे आणि महत्वपूर्ण सामना आपण पाहत आहोत. ओव्हरऑल पहिल्या इनिंग मध्ये काढल्या गेलेल्या 33 आणि या मॅच मध्ये क्वालिफाय होण्यासाठी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी करायचे आहेत जय बजरंग सावरोली या संघाला 34 धावा. आणि नक्कीच जसं सामन्याला या इनिंगला सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि तसं आपण लगेचच वळणार आहोत. आमच्या आवाजामध्ये बदलाव करूयात. या ऐकूयात विकीचे शेवाळे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. यस थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत असेल. आई गौदवी स्पोर्ट्स गोठेकर आयोजित भव्य आदिवासी सरपंच चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतो. हा क्रिकेटचा कुंभमेळा हा पाहायला मिळतो आज गोठेकर गावामध्ये पाहायला मिळतो. गोठेकरच्या क्रीडांगणावरती दिवस तिसऱ्यामध्ये आलेल्या तमाम माझ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजा वर्गाचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस स्पर्धा मात्र पाहायला मिळते तब्बल 11 दिवसांची आहे. खूप मोठं आयोजन संपूर्ण ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांमधील नक्कीच ज्या कुठल्या स्पर्धेने मात्र टेनिस बॉल क्रिकेटने जगताना दखत घेतलेली आहे ती स्पर्धा पाहायला मिळते. यस ती स्पर्धा पाहायला मिळते आहे गौदवी स्पोर्ट्स गोठेकर आयोजित आदिवासी सरपंच चषक. चांगली स्पर्धा पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून काय कॅमेरावर पाहायला मिळत आहे. लाजबाब टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी पारदर्शकतेचं दुसरं नाव अर्थातच टेनिस क्रिकेट .in. आणि कुणाल दायरे आणि त्यांचा हा संपूर्ण स्क्वॉड पाहायला मिळते. 2 कॅमेरामॅन आणि एक ऑपरेटर कुणालजी दायरे आणि त्यांचा यस इथे मात्र अजय चौधरी यांच्याकडे कॅश प्राइज आले गेले. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये हे अजयजी चौधरी यांच्या माध्यमातून त्यांचा संघ पाहायला मिळतोय. आज पाठीराखे भरपूर आहेत सावरोली संघाला, परंतु धामणी संघ संपूर्ण सामना मात्र झोकावा लागेल या स्पर्धेला. कारण अभि नाही तो कभी नाही, डू और डाय करूया मरो. इथे मात्र नक्की जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये दिमागदार रॉयल एंट्री मध्ये प्रवेश करेल. कारण जो क्वालिफायची मॅच आहे जो जिंकेल तो बक्षीस पात्र राहील. सामन्याला होते सुरुवात. गोली मार्क मध्ये आलाय धामणी एक्सप्रेस विलास. बॅटिंगला पाहायला मिळते फलंदाज सागर. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो प्रसाद. पहिला बॉल ओव्हर द विकेट मारा. पहिल्याच बॉल मध्ये ड्राईव्ह केलंय. बट ऑफ द डायरेक्ट हिटची चान्स होती ते मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. पहिला बॉल पहिली धाव पहिली सिंगल. इथे खातं ओपन झालं गेलंय. जय बजरंग सावरोली संघाची धाव संख्या 1 ऑन द बोर्ड. टार्गेट दिले गेले. आमचे स्कोर मित्र सांगतायत ऋषी डिंगोरे त्याच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षराने धाव फलक मात्र सजवला जातोय. ऋषी डिंगोरेच्या माध्यमातून चांगला धाव फलक सजवला जातोय. 34चं टार्गेट आहे. पुढील बॉल विलास. बॅटिंगला पाहायला मिळतो प्रसाद. यावर मिळतो डाऊन द लेग साइड. केली आहे चुकी. हो गई गलती कर दो माफ. बॉल चालाय सीमा पार. या बॉल मध्ये आलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक यस थँक्यू सो मच अजय चौधरी. 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय विलास प्रसादसाठी. ते लाईन चांगली होती. इथे लेंथ मध्ये थोडासा बदलाव केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळतोय. धावसका स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते आहे 5 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धाव फलकावती. जय बजरंग सावरोली 34चं टार्गेटचा पाठलाग करताना उतरलेला संघ. पुढील बॉल विलास. समोर ढकलायचं होतं, टॅप करायचा होता, पण तो बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. संपूर्ण सामना मात्र झोकून द्यावा लागेल कारण आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतोय. तब्बल
आता जर काही केलं नाही आता तुम्हाला 365 दिवसांचा वाट पाहावी लागेल. हीच ती वेळ आहे, धामणी संघाला काहीतरी करावं लागेल. इथे मात्र नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट, गणेश धावड विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट केली गेली, एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 6 धावा बिनगडीबाद, 6 धाव फलकावरती पाहायला मिळतात. आदिवासी सरपंच चषकाचा थरार पाहायला मिळतो दिवस तिसरा आणि चांगली स्पर्धा आम्ही एन्जॉय करत आहोत मित्रांनो. सलग 11 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय गणेशजी कांबडी साहेबांना जात आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, डोल्याचा पारणं फेडणारा, मैदानाला आग लावत चाललाय बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. आदिवासी सरपंच चषकाचा हा वार आलाय चौकार, 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. याचं पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या तब्बल आल्या त्याला 10 धावा आल्यात. यस उद्याचे संघ नक्कीच पाहायला मिळतात. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत ती मात्र नोंद घ्यायचे. यस उद्याचा पहिला सामना दिवस क्रमांक 4 बेस्ट ऑफ बेलकडीपाडा विपक्ष जय बजरंग कानविंदे. आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचंय. तुमची 9 वाजता मॅच चालू केली जाईल, नोंद घ्या. जय बजरंग कानविंदे त्यांच्या अगेन्स्ट बेस्ट ऑफ बेलकडीपाडा. त्यानंतर जय गणेश सारमाळ विपक्ष काव्या स्पोर्ट तांबडमाळ. सेकंड मॅच, थर्ड मॅच असेल दहागाव विपक्ष साई स्पोर्ट कलमपाडा. चौथा सामना रायझिंग स्पोर्ट्स शीतपाडा विपक्ष शिवशक्ती कुडशेत. त्यानंतर संघर्ष 11 रातनलेपाडा विपक्ष येणारा संघ अशी मॅच असेल. येथे गतीमध्ये परिवर्तन, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप पंचाचे दोन्ही समांतर धावा येतील. अव्वंतर एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. यस अजय चौधरीच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आज मात्र अजय जी चौधरी ऑन फायर आहेत आपल्या टीम साठी. षटकारासाठी 500 रुपये प्राइज मध्ये वाढ केली अजयजी चौधरी यांनी. पुढील बॉल इथे ओव्हरपिचचा बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. डीप द फिल्डर येत आहेत. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल कॅरीन झाला नाहीये. तुर्तास 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 13 धावा बिनगडीबाद 13. पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम केलं गेलंय. संध्याकाळचं सत्र पाहायला मिळत आहे. जिकडे तिकडे चोहीकडे प्रेक्षक राजा वर्ग जुळला गेलाय. कारण गोठेकरचं मैदान म्हटलं की शहापूर तालुक्यामध्ये #नंबर 1चं मैदान गोठेकरचं मैदान पाहायला मिळतंय. ग्रास पाहायला मिळतोय. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. इथे डाऊन द लेग साइड वाईट बॉल पाहायला मिळते. लेंथ लाईन मात्र चांगली टाकावं लागेल. गोलंदाज कल्पेश या गोलंदाजाला संघर्षाची वात मात्र तुम्हाला प्रज्वलित करावं लागेल. संघर्षाची वात मात्र आता तुम्हाला प्रज्वलित करावं लागेल आणि यशाच्या ज्वालामुखी तुम्हाला मिठीत घ्यावा लागेल. कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. संघर्षाची लढाई या गावाच्या अस्तित्वासाठी लढाई आहे. या गावासाठी तुम्हाला मात्र आज मात्र एफर्ट द्यावा लागतील. इथे टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर आउट स्विंग, थोडीशी बोट मात्र फिरवली आहेत. बोटांमध्ये जादू दाखवतोय गोलंदाज कल्पेश. कल्पेश पागी पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते त्या 14 धावा धाव फलकावरती. यस पुढील बॉल कल्पेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शफल झाले. तिथे मात्र फटका मिस टायमिंग. फिल्डर गालामध्ये हसलाय कारण धक्का पहिला बसलाय सावरोली संघाला. फलंदाज बाद. इथे मात्र अभी तो पिक्चर बाकी आहे, अभी तो बहुत कुछ बाकी आहे असं गोलंदाज कल्पेश पागीच्या माध्यमातून दिलेलं सडोतर उत्तर. लागला पहिला धक्का. फलंदाज प्रसाद काम तमाम केले गेलाय. डीजे संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. यस थँक्यू सो मच. राज मोटर्स शहापूर तालुक्यातील एक
एक नंबरचं असं शोरूम जर कोणाला बाईक्स घ्यायचे असतील तर नक्की व्हिजिट करा. संजयजी पांढरे यांचं नक्की राज मोटर्स. काही सवलत देखील दिली जाईल. आकर्षक नक्कीच आता तिथे सूट देखील दरात चालू आहे. ऑफर सुद्धा लागलेले आहे. संजयजी पांढरे यांचं राज मोटर्स हे शोरूम. पुढील बॉल कल्पेश. नवीन बॅटर वैभव चौधरी. ओव्हरपिचचा बॉल समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलाय. समोर बॅट फिल्डर आहेत सूरज. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फेकी केला जाईल. चेंडू उचलणार फेकी करणार. पिकअप गॅदर आणि थ्रो. एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 15 या कडवरती. एक गडी बाद 15 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. मॅच मात्र रंगताना पाहायला मिळते आहे. रंग भरावेच लागतील कारण क्वालिफायचा सामना जो जिंकेल तो सुपर 10 मध्ये दाखल होईल. बरोबर ना ऋषी सर. पुढील बॉल कल्पेश. इथे उडवलाय फटका. फिल्डर येत आहेत सूरज डीप मधनं. सूरजच्या माध्यमातून बॉल अडवण्याचं काम केलं गेलंय. तुर्तास 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धावसंख्या पाहायला मिळते ती 17. धावसंख्या धाव फलकावरती 17. अजून 13 मध्ये बनवायचे त्या 17. स्टील 1 टू गो. गोलंदाज सज्ज बॅटिंगला पाहायला मिळतोय सागर. इथे मात्र ड्राईव्ह केले. बॉल चालू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. तो 18. आता मात्र पाहायला मिळतोय सामना 12 बॉल 16 धावेंची गरज करायची त्या गोळा. 12 बॉल 16 धावा. 12 बॉल आणि 16 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून मात्र कोणताही संघ कलाटणी देऊ शकतोय कारण मॅच मात्र पाहायला गेली तर बॅलन्स आहे कुणाल सर. 12 मध्ये 16 धावा. क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी नक्की जर पाहू शकाल मित्रांनो शक्य आहेत. क्रिकेटमध्ये कुणाल सर सर्व प्रिडिक्शन फेल आहेत कारण मित्रांनो आपण पाहायला असेल एका बॉल मध्ये 6 धावा करू शकता. सोपा आहे परंतु एका बॉल मध्ये 1 धाव काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. खूप कठीण आहे. एका बॉल मध्ये 6 धावा तुम्ही मारू शकता इझी परंतु 1 बॉल 1 धावा नक्कीच भरपूर कठीण आहे मित्रांनो. क्रिकेट आहे इथे सर्व काही प्रिडिक्शन फेल आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल प्रेक्षक राजा आणि प्रेक्षकाची गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेगर संपूर्ण आयोजक देखील आहेत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेगर असेल या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आमचे नक्कीच गुरुवर्य रामजी डिंगोरे सर हे देखील पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत जॉईन आहेत. ते सुद्धा नक्कीच आयोजकांचा मोठा भाग आहेत मित्रांनो. कोणते पंच कोणत्या दिवशी बोलवायचे हे त्यांच्याकडे धुरा सोपवली आहेत. ते अर्थात रामजी डिंगोरे सर. इथे स्लाइस करायचं होतं. कोण यस आमच्या हरेशजी तांदळे हे देखील त्यांचं काम करतायत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल हरेश दादा. पुढील बॉल इथे मात्र चांगला फटका आहे परंतु फिल्डर येत आहे डीप मध्ये. झेल कॅरी केला जाईल आणि मोक्याच्या शराला काय झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा मात्र मॅचला कलाटणी पाहायला मिळते आहे. वैभव चौधरी यांचा मागच्या सामन्याचा हिरो यावेळी मात्र नक्कीच फारशी कामगिरी करता आली नाही आहे. फलंदाज वैभव चौधरीला मात्र परतावं लागेल. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावले. यस 10 बॉल 15चं समीकरण. इथे पार टाकलेला बॉल ओव्हरपिचचा बॉल खोदून काढला. फिल्डर येत आहेत दीपंत सूरज. एकच धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. एका संघर्षाचे नक्कीच पाहू शकाल. एका रन्सला तुम्ही महत्व आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये एका रन्सला महत्व आहे. किती आहे ते आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटला विचारा कारण आमचं ग्रामीण टेनिस क्रिकेट हे पैशासाठी नाही आहे तर गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं.
बरोबर आहे राम सर, हे ग्रामीण टेनिस क्रिकेट हे पैशासाठी नाही तर गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं. आज कुठेतरी त्या गावासाठी मात्र देताना पाहायला मिळते आहेत या आमच्या टीम्स. यस, गोलंदाज सज्ज निलेश पागी. ओव्हरपिचचा बॉल ड्राईव्ह समोरच्या दिशेमध्ये उडवलाय. स्टेट डाऊन थ्रो फटका. फिल्डर आहे डीप पंद. एकदा कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेला. धावचीची चान्स. विकेट. OUT आउट. फलंदाज बाद. सिद्धूला मात्र जावलेल पवेलियनमध्ये 1+1 विकेट. एक धाव सुद्धा येईल, गडी सुद्धा बाद होईल. या बॉलवरती भरपूर काही घडलं गेलंय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा Yes, त्यांच्या thank you नावाने so much. भरवली ही स्पर्धा. धावसक धाव फलकावधी पाहायला मिळते आहे. 21 धावा. नवीन बॅटर आलाय दयाल, पण तो सलामीर बॅटर असेल क्रीज वरती. सागर. सागर म्हणजे अथांग समुद्र आणि सागरकडे भरपूर सारी क्षमता आहे खेचून आणण्याची. तो सागर बॅटिंगला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकचा बॉल चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल टाकला गेलाय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतो. फेकी थोडासा खराब थ्रो पाहायला मिळतोय. तुर्तास 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साहाय्याने धावसका पाहायला मिळते ती 23-23 ऑन द बोर्ड. 23 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतात. सात बॉल 11. गोलंदाज सज्ज. स्लो वन डिलिव्हरी. व्हेरिएशन. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. या ओव्हरचं मात्र नक्कीच कौतुक करावलंय निलेश पागी. त्याच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं गेलं. षटक क्रमांक झालाय 3रा समाप्त. 6 बॉल 11 धावेंची गरज. 6 बॉल 11 धावेंची गरज. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली. स्पोर्ट्स गोठेघर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे खरा यस, थँक्यू सो मच. ज्याच्या माध्यमातून आमच्या या टुर्नामेंटला या वर्षी मालिका वीरासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक लाभलेली आहे. ते अर्थात निलेशजी भांडे साहेब, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, त्याच्या माध्यमातून ओव्हर संपल्यानंतर जी जाहिरात दाखवली जाते. यस, त्याचबरोबर महेंद्र शेठ डिंगोरे अर्थात आमचे भाऊ देखील उपस्थित आहेत. कल्पेश डिंगोरे असतील ते सुद्धा उपस्थित झालेत. हे म्हणजे डिंगोरे हे सुद्धा पाहायला मिळतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज संतोष आलाय. 6 बॉल करायच्या त्या 11 धावा. जो जिंकेल तो सुपर 10 मध्ये क्वालिफायचा थरार पाहायला मिळतोय. क्वालिफायची मॅच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. शेवटची ओव्हर देखील पाहायला मिळते आहे. कोणता संघ सुपर 10 मध्ये दाखल होईल. संतोष आलाय. बॅटिंग साठी दयाल. मोठा फटका खेळायचा होता. गणेश धावड स्वतः विकेट किपर जात आहे त्या बॉल वरती. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. एका धावाने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 24 धावा. 5 बॉल 10 धावींची गरज. 5 बॉल आणि 10 धावींची गरज असेल जिंकण्यासाठी. 5 बॉल आणि 10 धावींची गरज. फिल्डिंग सेट होताना पाहायला मिळते आहे. आता बॅटिंगला पाहायला मिळते सलामीर सागर. सागरकडे जबाबदारी मोठी आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में लढा वो सबसे बडा. इथे बॅलन्स आहे मॅच. 50-50 दोन्ही संघाकडे चान्स आहे. 5 बॉल 10 धावा. कालच आपण सामना पाहिला असेल क्वालिफायचा सामना पाटोळ त्यांच्या अगेन्स्ट उकलवाडी. पुढील बॉल संतोष. इथे बॅटची लागली लिडिंग एज. सागर चाललाय माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. कहानी में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
34 डिफेंड करायचे आहेत, परंतु आम्ही करून दाखवू शकतो, कारण मागच्या सामन्यामध्ये आम्ही 37 धावा डिफेंड केला होता. याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण शिवन्या स्पोर्ट धामणी संघांना दिलं गेलंय. स्पोर्टमॅन स्पिरिट सागरच्या माध्यमातून हॅट्स ऑफ लाख लाख सलाम करेन खेळाडू वृत्तीला. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली गेली आहे सागरच्या माध्यमातून. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय उदय. 4 बॉल आणि 10 धावांची गरज. 4 बॉल 10 धावा उदय आलाय. आता मात्र संघ संकटात सापडलाय, परंतु नक्की नवीन दिशा द्यावी लागेल, प्रकाश द्यावा लागेल, नवीन या उदय द्यावा लागेल या बॅटरला. कहीं पे निगार कहीं पे निशाणा आलेला हा चेंडू डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून. गणेश धावड म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत न हार मारणारा खेळाडू म्हणजे गणेश धावड आहे विकेट किपरच्या भूमिकेत. शेवटपर्यंत आम्ही सहजासहजी सोडणार नाहीये सामना, कारण आम्ही सुद्धा नक्कीच धामणीकर आहोत. बॉल ते सुद्धा चांगला बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. यस सागर हलकुंडे त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केला गेलाय. जर संघ क्वालिफाय झाला शिवन्या स्पोर्ट धामणी तर तुलिप हॉटेलला मात्र जोरदार पार्टी आहे मित्रांनो. सागरजी हलकुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ शिवन्या स्पोर्ट धामणी. जर संघ क्वालिफाय झाला गणेश धावड आणि कंपनी तर तुलिप हॉटेल खर्डी इथे मात्र जंगी पार्टी आहे, नोंद घ्या. 1 मोर विकेट डाऊन. कुठे सामना होता कुठे घेऊन गेला याचं नाव आहे क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट इथे सर्व काही गोष्टी प्रेडिक्शन फेल आहेत. जिथे मात्र बनवायच्या होत्या 6 बॉल 11, आता मात्र सामना 1 बॉल आणि करायच्या त्या 10 धावा. हेच तर नाव आहे क्रिकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजित. आम्ही सुद्धा नक्की धामणीकर आहोत शिवन्या स्पोर्ट धामणी. शेवटपर्यंत न हार मारणारा म्हणजे धामणी. आज दाखवलंय 37 धावा डिफेंड केल्या, त्यानंतर ह्या धावा सुद्धा नक्की 34 धावा डिफेंड करून दाखवल्या आहेत. वाह लाजबाब. आदिवासी सरपंच चषक दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसामध्ये सुपर 10 मध्ये दाखल झालेला संघ पाहायला मिळतो शिवन्या स्पोर्ट धामणी. वेल प्लेड गणेश धावड, अजय गवते आणि निलेश पागी. आणि हार्ड लक देऊया इथे मात्र जय बजरंग सावरोली. तुम्ही तुझ्या माध्यमातून देखील चांगला संघ चांगला खेळ राहिला, परंतु क्रिकेटमध्ये मात्र 2 बाजू असतात, हार आणि जीत. परंतु अभिनंदन टीम सुपर 10 मध्ये दाखल झालेला संघ शिवन्या स्पोर्ट धामणी ना हार्ड लक देऊया जय बजरंग सावरोली. त्याचबरोबर आजच्या 3ऱ्या दिवसाला लागतोय फुल स्टॉप. यस आजच्या दिवसाला लागतोय फुल स्टॉप. नक्की थँक्यू सो मच. धन्यवाद रामजी डिंगोरे सर आणि संपूर्ण थँक्यू सो मच बाळा सर, त्याचबरोबर ठाकूर सर आणि निरंजन सावंत सर, त्याचबरोबर कुणालजी दायरे. आजच्या 3ऱ्या दिवसाला लागतोय फुल स्टॉप. उद्या पुन्हा भेटूया 7:45 वाजता. ही मात्र नोंद घ्या. मी